तिथे चांगले बॅकअप मिळते एक धाव। पहिल्या चेंडूवर लेग बायच्या स्वरूपात मिळेल सिंगल धाव। या सिंगलने आता खाते ओपन होते टीम मालवाडी संघाचं। क्वालिफायरचा सामना जो संघ जिंकेल तो सुपर 4 मध्ये सेमी फायनल 2 मध्ये भिंगार समाज संघासमोर खेळेल। आता स्ट्रायकरला ज्ञानेश्वर आपण पाहतोय। पहिला चेंडू सिंगल आले। गोलंदाजी ट्रॅकवर सचिन। यावेळेस फटका फसला जयची संधी परंतु गॅप मध्ये चेंडू आदळतो। एक धाव बनले दुसरीसाठी प्रयत्न होत नाहीये फक्त सिंगल। आणि यानंतर सेमी फायनल 1 रायकरपाडा किनवली त्यांना फाईट करेल डिक्सळ पाली। दोन्ही कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस बॉक्स कक्षामध्ये येऊन थांबायचं आहे। यावेळेस फुलटॉस चेंडू आडव्या बॅटने फटका चांगला एक बनले दुसरीचा प्रयत्न होतोय का नाहीये। चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय बारवाई संघाचं आणि सिंगलने टोटल 3। किरण मध्य साहेबांकडून विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज लावलं गेलंय बारवाई संघाला। 3 बनल्या शेवटचे 3 चेंडू। यावेळेस पंच वळतायत आमच्याकडे वाईट चेंडू आहे अतिरिक्त धाव आहे। या अतिरिक्त धावाने मालवाडी संघाची टोटल आपण पाहतोय 4 धावा। यावेळेस शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू डॉट बॉल। सोमनाथ आपण कुठे असाल तर समालोचन कक्षाजवळ या। सोमनाथ मोरे आपण कुठे असाल तर लगेच या समालोचन कक्षाच्या। पुन्हा एकदा सचिन टाकेला फलंदाज ज्ञानेश्वर। यावेळेस पंच आता वळतील आमच्याकडे वाईट चेंडू खराब गोलंदाजी। या अतिरिक्त धावेने आता मालवाडी संघाची टोटल आपण पाहतोय तब्बल 5 धावा। स्ट्रायकरला ज्ञानेश्वर 5 धावा बनल्या 2 षटकाची मॅच। इथे अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न इथे जबरदस्त कमबॅक। स्टँड वरून चेंडू जातोय निर्धाव चेंडू कमबॅक करतोय इथे टीम आपण प्रत्येक फिल्डिंग करणारी बारवाई टीम। डॉट बॉल। यावेळेस फटका फसलाय जयची संधी आहे क्षेत्ररक्षक तिथे एसटी रक्षक आलाय पकडले जेल संपवलाय ज्ञानेश्वरचा खेळ। पहिला आदरा बसतोय मालवाडी संघाला। ज्ञानेश्वर बाद झालाय नवीन फलंदाज इंटर होतोय विशाल। धावफलकावरती धावा बनल्यात फक्त 5 धावा। गोलंदाजी मार्कवर रवी आलाय नवीन फलंदाज विशाल आहे नॉन स्ट्राइकला। स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहतोय यावेळेस चांगला चेंडू आहे डॉट बॉल। चांगली सुरुवात करतोय गोलंदाज आपण पाहतोय रवी। बनल्यात फक्त 5 धावा। चांगले कमबॅक राहिले क्षेत्ररक्षण करणारे बारवाई संघाची। पुन्हा एकदा गोलंदाज फुलटॉस चेंडू आडव्या बॅटने फटका चांगला आहे डीपला क्षेत्ररक्षक आहे खराब क्षेत्ररक्षण चुकीला माफी नाही। चेंडू शेवटच्या मोमेंटला अडवला जातोय आणि या चेंडूवर मिळतील 2 धावा। गुड रनिंग। या 2 धावेने धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 7 धावा। 2 षटकाची मॅच आहे 20 तरी धावा कराव्या लागतील। स्ट्रायकरला फलंदाज अजय। फुलटॉस समोर ड्राईव्ह आहे क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑनला शेवटच्या मोमेंटला चेंडू आपण पाहतोय सीमारेषा पार 4 धावा। बघा खेळाडू वृत्ती नक्कीच खेळाडूचं कौतुक करावं लागेल। चौकार आहे
11 बनल्यात. खेळाडू वृत्ती कशी असावी तो आपण हा क्षेत्ररक्षक आपल्याला सांगून देतोय. इथे अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, तिथे चांगला चेंडू आहे, डॉट बॉल आहे. 11 बनल्यात. अजून काही धावा बनवावे लागतील. काय कमबॅक राहिलंय बारवई संघाचं, जबरदस्त कमबॅक. मालवाडी संघाला मात्र आता कमबॅकची गरज असेल. क्वालिफायरची मॅच जिंकल तो सुपर 4 मध्ये धडक मारेल. इथे फटका जबरदस्त, परंतु तिथेच कमालीचा कॅच. फलंदाज बाद. अकरा धावा 11. स्कोर मध्ये कोणत्याही प्रकारची तफावत होणार नाहीये, कारण सामना केटीसी लाईव्हच्या माध्यमातून कव्हर केला जातोय. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं या संध्याकाळच्या सत्रामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नवीन फलंदाज अजय इंटर होतोय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 11 बनल्यात. कॅमेरामन नवीन आहे गणेश, परंतु चांगलं काम करतोय. चांगले या प्रकारे चेंडू रिलीज करतोय. त्यांचं सुद्धा या संध्याकाळच्या सत्रामध्ये सरचे हार्दिक स्वागत आहे. आणि टेक्निकल स्कोरर आपण या केटीसीचे मालक आपण पाहू शकाल अजिंक्य पवार दादा, त्यांच्या सुद्धा माध्यमातून चांगलं काम केलं जाते. त्यांच्या माध्यमातून एका दिवसाला जवळजवळ 3 ते 4 स्पर्धा कव्हर केल्या जातात. शेवटचा चेंडू यावेळेस फटका कमालीचा नाहीये, झेलची संधी आहे, परंतु आवाक्याच्या बाहेर. 2 धावा बनल्या. तिसरीचा प्रयत्न होतोय आणि तिथे आपण पाहू शकाल फलंदाज बाद. टोटल धावा झाल्या 13 आणि आता जिंकण्यासाठी 14 ची गरज. चला लगेच मैदान सोडा. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण सहकार्य करा. चला टॉस साठी रायकरपाडा किनवली, त्यांना फाईट करेल डिक्सळ पाली. कॅप्टन लवकर पोहोचायचं आहे टॉस बॉक्स कक्षामध्ये. रायकरपाडा किनवली विरुद्ध पहिला सेमी फायनल डिक्सळ पाली. चला सेमी फायनल 1 टॉस केला जाईल. रायकरपाडा किनवली, त्यांना फाईट करेल डिक्सळ पाली. चला डिक्सळ पाली कॅप्टन पाठवा आणि आयोजकांना विनंती आहे आपण लगेच टॉस करायचा आहे. चालू सामना क्वालिफायरचा सामना. 2 षटकामध्ये 13 बनल्या. 14 ची गरज आहे. 2 षटकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल किरण मते यांच्याकडून. आणि दर्शन साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. टॉस बॉक्स कक्षामध्ये कॅप्टन जायचा आहे रायकरपाडा. टॉस बॉक्स कक्षामध्ये जा, तिथे दर्शन साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. 3 दिवसामध्ये ज्यांच्या माध्यमातून जबरदस्त पंचगिरी आपण पाहिली, त्यांचं आगमन झाले, त्यांचं सरचे हार्दिक स्वागत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अजय पाहतोय. स्ट्रायकेला मयूर, नॉन स्ट्रायकला सचिन. 14 ची गरज. पहिला चेंडू रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. 2 षटकाची मॅच असेल सेमी फायनल 1. टॉस केला जातो डिक्सळ पाली बनाम रायकरपाडा किनवली. 2 षटकाची मॅच असेल. दर्शन सर त्यांना सांगायचं आहे 2 ची मॅच आहे. इथे बिग हिट केलाय, पहिला 7 ला खेळतोय, इथे ठोकलाय हा षटकार. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर षटकार. मयूरच्या बॅट मधून जबरदस्त बॅटिंग करत असताना फलंदाज. आणि दोन्ही संघांनी जवळ येऊन थांबायचं आहे डिक्सळ पाली आणि रायकरपाडा.
यावेळेस आपण पाहतोय विनवली रायकरपाडा संघ टॉस जिंकलाय. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि दोन्ही टीमला विनंती आहे आपण जवळ येऊन थांबायचं. आपल्याकडे वेळ भरपूर कमी राहिलाय, त्याच्यामुळे आपण जेवढे सहकार्य कराल तेवढा आपलाच फायदा आहे. सात धावा धावफलकावरती झाल्यात. अजून जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. रायकरपाडा संघाने टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. डिक्सळ पाली संघाला बॅटिंग साठी आमंत्रित केलाय. दोन्ही टीमला विनंती आहे आपण पूर्णपणे रेडी राहायचं आहे. चालू सामना संपला का लगेच क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने आतमध्ये जायचं आहे. 7 धावांची गरज. स्ट्रायकेला फलंदाज सचिन. इथे चांगला चेंडू आतमध्ये वळण घेतोय. पंच सांगतात हा खराब चेंडू आहे, वाईट चेंडू. चला पंचांची वाईट आहे, आम्ही चेक केला, वाईट चेंडू आहे. 8 बनल्यात. आता फक्त 6 धावांची गरज आहे. स्ट्रायकेला सचिन आहे. जो संघ जिंकेल तो सुपर 4 मध्ये धडक मारेल. इथे फटका दर्जेदार विजयी स्ट्रोक नाही. इथे काय फट जबरदस्त क्षेत्ररक्षण. एकदा टाळा झाला पाहिजे या क्षेत्ररक्षकासाठी. 100% आपलं योगदान देत असताना आपल्या संघासाठी जबरदस्त फिल्डिंग. एकच धाव येते आणि एका धावेने टोटल पुढे सरकतोय. आपण पाहतोय 9. आता जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. सामना फिनिश झाला असता परंतु त्या क्षेत्ररक्षकाने दिलेला हे पट जबरदस्त आपल्या संघासाठी 5 धावा वाचवल्यात. शॉट बॉल विजयी स्ट्रोक. यावेळेस फलंदाज मयूर ऑन द फायर. मॅक्सिमम हिट. हार्दिक अभिनंदन जिंकलेल्या संघाचं हडलक टीम मालेगाव मालवाडी. चला रायकरपाडा एका साइडने आपण इंटर व्हा. आपल्याकडे वेळ कमी आहे. ज्या क्षेत्ररक्षकाने षटकार वाचवला, 5 धावा वाचवल्या, त्याला किरण मते साहेबांकडून 100 रुपयाचे पारितोषिक आले.